आपण आपल्या इतिहास लेखन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. या इतिहास लेखनामध्ये पाश्चात्य परंपरेमध्ये काय काय दिलं गेलेलं आहे ह्याचा आता आपण अभ्यास करतोय. चला तर मग त्या दृष्टीनं व्हॉल्टेअर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं त्याला म्हटलं जातं आणि तोच जनक होता. त्याच्यानंतर पुढील व्यक्ती आहे जॉर्ज विलेम फेडरिक हेगेल. ह्याचा कार्यकाल आहे 1770 ते 1831 हा. या जर्मन तत्वज्ञानानं या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव हे तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे याच्यावरती संपूर्णपणे भर घातला होता. त्याच्यानंतर इतिहासातले संपूर्णपणे घटनाक्रमाचे जे प्रगतीचे टप्पे होते हे ते दर्शवणारा आहे. त्याच्याबरोबरच इतिहासाची मांडणी ही इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणं हे स्वाभाविक असतं. म्हणजे जी काही आपण इतिहास बघतो तर त्याची मांडणी आपण क्रमवार बघतो, म्हणजे पूर्वीपासून ते आतापर्यंत. मग ती जर आपल्याला वेळच्या म्हणजे वेळच्या वेळी जर आपल्याला पुराव्यानिशी जर मिळाली तर मग त्याचं बदलत जाणं हे स्वाभाविक असतं असं त्यानं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या या विवेचनामुळं इतिहासाच्या अभ्यास पद्धतीमध्ये आणि विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पटलेली आहे. आता एक ग्रंथ आहे एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस म्हणून, आणि त्याची व्याख्यानं या जॉर्ज विलेम फ्रेडरिकची सगळी व्याख्यानं आणि त्याचं लेख ह्याच्यामध्ये संकलन केलेलं आहे. तर हेगेलने लिहिलेलं रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. पुढे आपण बघूया लिओपोल्ड व्हॉन रांके, म्हणजेच पुढचा विचारवंत, अजून एक पुढचा विचारवंत, आणि ह्याची कारकीर्द आहे 1795 ते 1886 चे. तर मग 19व्या शतकातल्या इतिहास लेखनाच्या पद्धतीवर ह्यानं प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातल्या लिओपोल्ड व्हॉन रांके याच्या विचारावर या सगळ्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव होता. कोणत्या शतकातल्या? 19व्या. तसेच त्याची जी पद्धत होती की इतिहासाचं संशोधन कसं करायचं तर त्याचं मूळ त्यानं सांगितलेलं आहे. आणि हे मूळ कशा रीतीने करायचंय तर दस्तऐवज म्हणजे आपल्याला जे काही लिखित साधनं मिळतात त्याच्या आधारे प्राप्त झालेली माहिती, म्हणजे कशी जी लिखित स्वरूपात लिहिली गेलेली आहे दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सगळ्यात महत्वाची आहे आणि त्यानं त्याच्यावरती जास्त असा भर घातलाय. मग ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सगळ्या प्रकारची कागदपत्र आणि दस्तऐवज याचा कसून अगदी शोध घ्यायचा असं त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते कसून शोध त्याचा घ्यायचा हे अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्हाला इतिहासाची साधनं जर बघायची असतील तर आपल्या लिखित साधनं म्हणजे त्या प्रकारची काही कागदपत्र किंवा काही लिखाण असेल तर त्यांचा कसून शोध घ्यायचा आणि त्याच्यापासून ती माहिती खरी आहे की नाही ते सुद्धा पडताळून बघायचं. आता पुढे जाऊया. आता इथे एक छोटीशी तुमच्यासाठी फीट दिलेली आहे की हेगेलच्या मते कोणत्याही घटनाचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी करणं हे 2 प्रकारे केलं जातं आणि त्याच्यासाठी ते छोटीशी अशी माहिती आहे की खरं खोटं चांगलं वाईट या पद्धतीला कसं आपण सामोरं जातो ते या संदर्भात सगळं काही नमूद केलेलं आहे.
त्याच्यानंतर आपण बघूया की अशा पद्धतीनं ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणं शक्य आहे असा विश्वास त्यानं व्यक्त केलेला आहे. मग आता इतिहास लेखनातली जी काही काल्पनिकता आहे, जे काही कल्पनेनं आपण त्याचं मांडणी करतो, त्याच्यावर त्याने काय केलेलं आहे, टीका केलेली आहे. त्याला ते पसंत नाहीये. तर त्याला ते लिखाण जे लिहिलेलं आहे, ते ऐवज जे आहे ते बघून त्याच्यावरती मग त्याची मांडणी कशा रीतीने केली त्याच्यावर विश्वास ठेवून मग ती पुढे सगळ्यांना सादर करायची. त्यानं मग जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिलेला आहे. द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचं असं प्रस्तुत वर्णन असं केलं गेलेलं. आलं लक्षात इथपर्यंत? चला आता आपण पुढे जाऊया. पुढचे आहेत कार्ल मार्क्स. ह्यांचा कालावधी आहे 1818 ते 1883 पर्यंत. मग 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सगळ्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अशी अस्तित्वात आलेली आहे. मग इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. जर आपण अगदी लक्षपूर्वक असं लक्ष दिलं तर बघा की इतिहास जो घडून गेलेला आहे त्याच्यामध्ये काही व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, त्यांचं चरित्र होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळं काय आहे की तो एका जिवंत माणसासारखाच आपल्या समोर आलेला आहे की ज्यांचं होऊन गेलेलं आहे गतकाळातलं संपूर्ण चारित्र्य, त्यांची चांगली कामं, त्यांची कामगिरी, हे सगळं काही आपण आपल्या या सध्या परिस्थितीमध्ये त्याचा अभ्यास करतो. म्हणजे ती कल्पना नाहीये किंवा कुठली रचलेली अशी गोष्ट वगैरे नाहीये. तर माणसामधला हा नातेसंबंध आणि त्याच्या सगळ्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपण उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि त्याच्या मालकीवर आपण अवलंबून असतात. म्हणजे या इतिहास लेखनामध्ये त्याचा अभ्यास करताना त्या इतिहासाच्या साधनाचा अभ्यास करताना असं या सगळ्या विचारवंतांची मांडणी होती. त्यांच्या संपूर्णपणे विचार ह्याच्यामधून आपण बघितले. पुढे जाऊया की समाजातील काही वेगवेगळ्या घटकांना ही साधनं समप्रमाणात अशी उपलब्ध होत नाही. तर त्यातून समाजाची वर्गवार आधारित विषम अशी विभागणी होऊन आपण वर्ग संघर्ष आणि निर्माण होतो. आता पुढे बघूया, त्याचं स्पष्टीकरण आहे बघा की मानवी इतिहास अशा सर्व वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचं हे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यांनी केली. लक्षात आलं व्यवस्थित की जो काही इतिहास आपण ज्या ज्या वर्गाच्या म्हणजे ज्या ज्या लोकांच्या ताब्यात त्याची उत्पादन साधने असतात तर तो त्याचं आर्थिक इतर वर्गांचं म्हणजे इतर लोकांचं आर्थिक शोषण करतो अशी त्याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि म्हणूनच त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ हा जगप्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आलंय ॲनेल्स प्रणाली. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय तर 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच फ्रान्समध्ये ॲनेल्स या नावानं ओळखली जाणारी एक इतिहास लेखनाची प्रणालीच उदयाला आली. तर आता त्याच्यामध्ये काय लिहिलंय तर ह्याच्यामुळं इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली गेली होती. आणि इतिहासाचा अभ्यास हा फक्त राजकीय घडामोडीमध्ये किंवा राजे किंवा त्याचे महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता हे तत्कालीन हवामान, त्याच्यानंतर स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, त्याच्यानंतर सगळी संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता या सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा हे सुद्धा महत्वाचं त्याच्यामध्ये मानलं जायला लागलं. आतापर्यंत ह्याच्या अगोदर आपण बघितलं की काही विचारवंत आले, उदाहरणार्थ कार्ल मार्क्स यांच्यासारखे, आणि त्यांनी आपापल्या
मताप्रमाणे इतिहास लेखनाची मांडणी केली, त्याच्याबद्दल संपूर्ण सविस्तरपणे आपल्याला माहिती दिली, की त्यांच्या मताप्रमाणे, त्यांच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखन म्हणजे काय आहे? त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांची त्यांची मतं मांडली. पण आता इथे जी ॲनल्स ही प्रणाली जी आहे, त्याच्यामध्ये काय आहे, की संपूर्णपणे एखाद्या स्वतःच न करता सगळा मिळून असा हा अभ्यास आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? ह्याच्यामध्ये ॲनल्स प्रणालीबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. जॉर्ज विल्यम आणि फ्रेडरिक हेगेल यांनी कोणते विचार त्यांच्या दृष्टिकोनातून मांडले ते तुम्हाला लिहायचे. लिओपोल्ड वॉन रँके अर्थात त्याचे सुद्धा विचार तुम्हाला स्पष्ट करायचे आणि त्याच्यानंतर कार्ल मार्क्स यांची रचना लिहायची म्हणजे त्यांच्या मतातून काय होतं. तर आता चला आता आपण पुढल्या विभागात आपल्या प्रवेश करूया.